नमस्कार. मी राजेंद्र वाकचौरे आज एक नवीन विषय घेऊन आपल्यासमोर आलो आहे. सध्या एस टी महामंडळाने जी शोध मोहीम सुरू केलेली आहे त्या शोध मोहिमेला खरं तर आपण सपोर्ट केला पाहिजे. की आजपर्यंत आपल्यापैकी बऱ्याचशा संघटना बरेचसे अपंगांच्या प्रति काम करणारे समाजसेवक यांनी मागणी करूनही बोगस दिव्यांग बाहेर काढले जात नव्हते. पण आपल्या विभागाला लाभलेले सचिव तुकाराम मुंडे यांचं खरं तर अभिनंदन केलं पाहिजे की त्यांनी एवढा मोठा निर्णय घेतला आणि आज खड्यासारखे बोगस बाहेर पडायला लागलेले आहेत. या बोगस बाहेर काढण्यामध्ये आपल्याला थोडासा त्रास होणार आहे, पण हा त्रास आपल्याला सहन करावा लागणार आहे. कारण हा जर त्रास सहन केला नाही तर आपल्या आडून हे बोगस लोक लाभ घेतील. तर या शोध मोहिमेला आपल्याला सपोर्ट करायचा आहे. तो कसा करायचा आहे याबाबतची माहिती मी आत्ता थोडक्यात आपल्याला देत आहे. तर ज्यावेळेस आपण एस टीमध्ये प्रवास करतो त्यावेळेस कंडक्टर आपल्याकडे हे अशा प्रकारचं UDID कार्ड मागतो. हे UDID कार्ड कंडक्टरकडे दिल्यानंतर कंडक्टर त्याच्यावर त्याच्या कंडक्टरच्या मोबाईलद्वारे त्याच्या स्कॅनरमधून असं स्कॅनर ओपन करून तो स्कॅन करतो. हे UDID कार्डचा पाठीमागं बारकोड आहे. हा बारकोड स्कॅन केला जातो. हा बारकोड स्कॅन केल्यानंतर इथं असा मेसेज येतो, नाव पत्ता नाव येतं, तुमचं आधार कार्ड नंबर येतो, तुमचं UDID कार्ड नंबर येतं आणि जन्मतारीख येते. अशा प्रकारचा मेसेज मोबाईलवर दाखवला जातो. पण जर का चुकून असं काही झालं नाही, तुमचं UDID कार्ड खरं आहे पण त्या मोबाईलवर स्कॅन झालं नाही तर घाबरायची गरज नाही. कंडक्टरला सांगायचं आहे की UDIDच्या वेबसाईट ओपन करा, त्या वेबसाईटवर लॉग इन करा. लॉग इन करून आपला UDIDचा नंबर, हा जो नंबर आहे हा नंबर टाका, आपली जन्मतारीख टाका. आपलं हे ओरिजिनल UDID त्या साईटवर ओपन होईल आणि ते कार्ड कंडक्टरला दाखवा आणि आपला पुढचा प्रवास सुरळीत करा. कारण वाहकांना काही गोष्टी माहीत नसतात. ते फक्त बघतात की स्कॅन होत नाही म्हणजे हे बोगस आहे. तर असं नाही आहे. काही वेळेला जर याला खिशात ठेवून जर घासलं तर ते स्कॅन होत नाही. तर त्यामुळं खऱ्या अपंगांनी घाबरायची गरज नाही. ज्यांचं खरं आहे त्यांनी सरळ कंडक्टरला सांगायचं की बाबा साईट ओपन करा आणि साईटवर चेक करा. एवढं करूनही जर कंडक्टर ऐकत नसेल तर कंडक्टरकडे असलेल्या तक्रार पुस्तकात आपली तक्रार नोंदवा, पूर्ण तिकीट काढा, आपले पूर्ण पैसे वाहकाकडनं डेपोत आपल्याला परत मिळतील. कोणताही वाद घालायची गरज नाही, काही नाही. फक्त आपल्याला ह्या मोहिमेला, या शोध मोहिमेला सपोर्ट करणं गरजेचं आहे. कारण आपण जर विरोध केला तर हे बोगस लोक परत आपल्या आडून प्रवास सुरू ठेवतील. तर ही जी शोध मोहीम चालू केलेली आहे याबद्दल मी पुन्हा एकदा आपले सचिव तुकाराम मुंडे यांचं अभिनंदन करतो आणि एस टी महामंडळाचे आभार मानतो की एवढ्या मोठ्या प्रमाणात त्यांनी शोध मोहीम सुरू केली आणि ही अशीच सुरू राहावी ही विनंती. धन्यवाद.